विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोते हो, नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन. पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचं अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत शास्त्रज्ञ लामार्क यांच्याविषयी. यांचा कालखंड होता इसवी सन 1744 ते इसवी सन 1827. सुरुवातीला ऐकूयात ओव्या. लामार्क आगळा संशोधक, निसर्ग विज्ञानाचा अभ्यासक, उत्क्रांती अभ्यासा विषयक, पाया त्याने घातला, झाडे उंच जाहली, उंची कमी राहिली, तशी उपासमार झाली, जिराफांची त्या कारणे, परिस्थितीचा सामना करणे प्राप्त होई त्यांना, मान उंचीची कामना, मनी उत्पन्न जाहली, अशा गुणधर्माची देण, अंगीकृत होण्याची खूण, सिद्धांत मांडला प्रमाण, जागोजागी दिसतसे, पेशीचा अभ्यास केला, सिद्धांत पुढे मांडला, प्राण्यांचा देह बनला, पेशी मूळ घटकसे. पृथ्वीवरील प्राण्यांची उत्पत्ती आणि विकास याबद्दल अनेक कल्पना प्रचलित होत्या, मात्र काही संशोधकांना त्या मान्य नव्हत्या. 18व्या शतकाच्या पूर्वी सजीवांच्या उत्क्रांतीविषयी ज्या कल्पना अस्तित्वात होत्या त्यांचा संबंध मुख्यतः धर्मविचारांशी होता. लामार्कने प्रथमच वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित सिद्धांत प्रतिपादन केला. लामार्क यांच्या काळात वैज्ञानिक संशोधन हे मुख्यतः विज्ञानाविषयीची आवड आणि कुठलीही अपेक्षा न धरता काम करण्याची तयारी यावरच अवलंबून असे. लामार्कही त्याला अपवाद नव्हते. लामार्क यांचा जन्म ज्या कुटुंबामध्ये झाला त्या कुटुंबातील ते 11वे अपत्य होते. त्यांच्या घराण्यामध्ये सैन्यात जाण्याची परंपरा होती. ते सैन्यात दाखल होण्यापूर्वी त्यांचा मोठा भाऊ लढाईमध्ये मारला गेला होता. असे असूनही लामार्क यांनी वयाच्या 17व्या वर्षी सैन्यात प्रवेश केला. जर्मनीमध्ये लढत असताना त्यांनी अतुलनीय धैर्य दाखवले. त्यामुळे त्यांना सैन्यात अधिकाराची जागा मिळाली. परंतु एकदा खेळत असताना त्यांची मान दुखावली गेली. त्यामुळे त्यांना सैन्यातून निवृत्त होणे भाग पडले. सैन्यातली नोकरी सोडल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासाकडे वळवला. त्याचप्रमाणे आपल्या भावाबरोबर वैद्यकशास्त्राचा अभ्यासही सुरू केला. प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयक अभ्यासाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांनी अनेक प्राण्यांची निरीक्षणे करून त्यावरून काही सिद्धांत मांडले. जिराफांची मान उंच का झाली याविषयीचा त्यांचा सिद्धांत प्रसिद्ध आहे. त्यांच्या मते हा झालेला बदल परिस्थितीजन्य होता. सुरुवातीच्या काळात झाडांची उंची कमी होती. जसजशी झाडे उंच होऊ लागली तसतसे जिराफाला आपले अन्न मिळवण्यासाठी मान अधिक उंच करणे भाग पडले. अशा प्रकारे मान उंच असण्याचा गुणधर्म अंगीभूत होऊन तो पुढील पिढीपर्यंत पोहोचला. लामार्कचा सिद्धांत आज मान्य होत नाही, तरी सुद्धा अंगीभूत गुण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतात हे त्यांचे प्रतिपादन
वैशिष्ट्यपूर्ण असेच होते. त्यामुळे प्राण्यांमध्ये अथवा वनस्पतींमध्ये गुणधर्म बदलास कारणीभूत असणारा हा घटक आहे याची सर्वांना जाणीव झाली. प्राण्यांचे वर्गीकरण आणि उत्क्रांती याविषयी त्यांनी ग्रंथ लिहिले. प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी त्यांनी 2 नियम प्रतिपादित केले. त्यातील पहिला नियम हा प्राण्यांमधील अवयवांविषयी होता. या नियमानुसार ज्या प्राण्यांचा पूर्णतः विकास झालेला नाही त्या प्राण्यांमधील ज्या अवयवाचा सतत वापर होतो तो बळकट होत जातो. याउलट ज्या अवयवाचा अजिबात उपयोग केला जात नाही तो अवयव कालांतराने नष्ट होतो. त्यांनी सुचवलेल्या दुसऱ्या नियमानुसार जे अवयव बळकट झालेले असतील तर तसे गुणधर्म पुढील पिढ्यांमध्ये दिसून येतात. परंतु यासाठी हे बदल नर आणि मादी या दोघांमध्ये होणे आवश्यक आहे. लामार्क यांच्या सिद्धांताचा पाया हा पूर्णतः प्रायोगिकच होता असे नाही. त्यांनी यासाठी दैनंदिन जीवनातील निरीक्षणाचा आधार घेतला होता. त्यामुळेच त्यांचे नियम विज्ञानाच्या कसोटीवर पूर्णपणे उतरत नाहीत. असे असले तरी डार्विनच्या पूर्वी उत्क्रांतीविषयक समग्रपणे विचार करणारा तो पहिला वैज्ञानिक होता. जीवशास्त्रासाठी वापरला जाणारा बायोलॉजी हा शब्दही त्यांनीच तयार केला. लामार्क यांनी सजीवांमधील पेशींचा अभ्यास करून शरीर हे पेशींपासून बनलेले आहे असे प्रतिपादन केले. पेशी हा शरीराचा मूळ घटक आहे हा त्यांचा सिद्धांतही खूपच लक्षणीय ठरला. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत शास्त्रज्ञ लामार्क यांच्याविषयी. सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.